बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती पुण्यातून। पुणे शहरातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मात्र याच पावसात पुणेकरांची तारांबळही उडाली। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं। कोंढवा, हडपसर, लष्कर, येरवडा, विमाननगर, शिवाजीनगर परिसरात जोरदार पाऊस झाला। तसंच एरंडवणे, सदाशिवपेठ, नारायणपेठ, कसबापेठ आणि शुक्रवारपेठ या भागातही मुसळधार सरी कोसळल्या। स्वारगेट, पद्मावती, धनकवडी, कात्रज, सिंहगड रस्ता परिसरात पावसाचा जोर कायम आहे। तर वडगाव, धायरी, कोथरूड, कर्वेनगर, पाषाण, गणेशखिंड या भागातही पावसाने दमदार हजेरी लावली। एकूणच दिवसभराच्या उकाड्यानंतर पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला। काही भागात झाडांच्या फांद्या कोसळल्यात, तर मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणीही साचलंय। त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक संथ झाली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, मान्सून पूर्व सरी कोसळल्या आहेत पुण्यामध्ये, मात्र पुण्यात तारांबळ उडाल्याचंही पाहायला मिळत आहे। काय सध्या स्थिती आहे? पाऊस थांबला आहे किंवा कुठे पाऊस सुरू आहे? हेमाली, सध्या तरी पाऊस थांबलेला आहे, परंतु भारतीय हवामान विभाग आणि पुणे वेधशाळेने जो अंदाज वर्तवला होता त्यानुसार हा अवकाळी पाऊस पडला। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला। परंतु या पावसामुळे पुणेकरांना तात्पुरता दिलासा जरी मिळाला असला, उकाड्याने ते हैराण होते, परंतु महापालिका प्रशासनाचा जो नालेसफाईचा जो दावा होता तो पुन्हा एकदा खोटा ठरलेला आहे। कारण की सखल भागामध्ये पाणी साचून अक्षरशः त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साठल्याचं चित्र पुण्याच्या मध्यपेठांसह उपनगरांमध्ये होता आणि त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता। कचऱ्याचा जो निचरा आहे, पाण्याचा जो निचरा आहे तो मंदावल्यामुळे अक्षरशः रस्ते तुंबले होते आणि वाहतूक संथ गतीने जात होती। एकूणच महापालिकेकडून जो दावा करण्यात आला होता काही महिन्यांपूर्वी जेव्हा पाऊस झाला होता त्यावेळेस देखील महापौर मंजुषा नागपुरे यांनी NDTVला मुलाखत देताना सांगितलं होतं की आम्ही नालेसफाई मान्सूनच्या पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण करू, परंतु ते पूर्ण केलं नसल्याचं चित्र सध्या पुणे शहरामध्ये दिसून आलं आणि एकूणच नागरिक संताप व्यक्त करतायत। आणि या नालेसफाईचं काम आता तरी पूर्ण होणार का? कारण की अगदी काही आठवड्यांवर मान्सूनची आगमनाची वाट लोक बघतायत आणि त्यामुळं पुन्हा एकदा पुणे तुंबायला सुरुवात होईल असं चित्र आहे। एकूणच उपनगर आणि पुण्याच्या मध्यपेठांमध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांचे हैराण झाले, तारांबळ उडाली, वाहतूक संथ गतीने जात होती। काही दुकानांमध्ये, सोसायट्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे, झाडांच्या फांद्या गळून पडल्या होत्या। एकूणच महापालिका प्रशासन या सगळ्या आपत्ती व्यवस्थापन करण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरल्याचं चित्र दिसून आलं। नागरिक मात्र संतापले, अतिशय तारांबळ त्यांची उडाली। त्यामुळे आता तरी महापालिका यातून धडा घेऊन मान्सून पावसाच्या आगमनापूर्वी नालेसफाई पूर्ण करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हेमाली, नक्कीच धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। भोर तालुक्यातील अनेक ठिकाणी या पावसाच्या सरी कोसळल्या। मात्र अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। पावसाच्या हजेरीनं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, तर पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। कोंढवा, सिंहगड रोड, आंबेगाव आणि कात्रज परिसरातही हलक्या पावसानं हजेरी लावली। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला। भारतीय हवामान विभागानं आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्यानुसार आता पावसानं पुण्यात हजेरी लावली। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये देखील दुपारच्या सुमारास वातावरण ढगाळ झालं होतं आणि तुफान पाऊस कोसळला। उकाड्यानं हैराण झालेल्या शहरवासीयांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला, कारण गेले काही दिवस याच पावसाची नागरिक आतुरतेनं वाट पाहत होते। अखेर आज ही प्रतीक्षा संपली। पावसानं जोरदार हजेरी लावली। पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्ये देखील मान्सूनपूर्व पाऊस बरसला। पिंपरी चिंचवडमधून या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। उकाड्याने हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडकरांना आज दिलासा मिळतोय, कारण आता 4:30 वाजतात आणि 4:30च्या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाने हजेरी लागली।
मोठ्या प्रमाणावरती पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाऊस कोसळताना दिसतोय. विजांच्या कडकडासह पाऊस पिंपरी चिंचवड शहरामध्ये बरसतोय. जे नागरिक कामावरती गेले त्यांची आता तारांबळ उडते, कारण आता 5:30च्या दरम्यान कामावरून घरी जाण्याची वेळ असते. मात्र पाऊस आल्यानं त्यांची चांगलीच धांदळ उडाल्याचं पाहायला मिळतं. गेले 2-3 दिवस पिंपरी चिंचवड शहरातील तापमान हे 36 अंश सेल्सिअसच्या वरती होतं. अनेक ठिकाणी जे नागरिक होते ते गरमीने त्रस्त होते. मी सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात जे काही कर्मचारी असतील किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भेट देण्यासाठी आलेले नागरिक आहेत, ते अशा प्रकारे या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती खोळंबून राहिल्याचं पाहायला मिळतं. सायंकाळी 4:30ची वेळ आहे. अशा प्रकारे अंधारमय वातावरण पूर्ण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडकरांना या पावसानं हवेत गारवा निर्माण झाल्यानं दिलासा देखील मिळतोय. सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे.